नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. तर माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. तर आता स्वयंपाक वगैरे झाला. ह्या साईडला मी भात केला होता सकाळी आणि 2 ज्वारीच्या भाकरी केल्या होत्या. अजून उडदाची डाळ केली होती सकाळी मी, मस्त एकदम खूप छान लागली. आता हे अशा दिव्याला भात केला एवढा, थोडासा त्याच्या पप्पानी खाऊन गेले तर भात आणि भाकर सकाळी बराबर झाकते बाबा. तर हे इकडं बघा कसं आम्हाला पाणी भरून ठेवावं लागते, कारण पाणी येते न येते. तर इथं पण आहे प्यायचं पाणी, इथं पण आहे प्यायचं पाणी आणि इथं पण भरून ठेवले. हो का, सगळीकडे पाणी पाणी पाणीच आहे. कारण पाणी जर आलं नाही ना तर लय प्रॉब्लेम होते. याच्यासाठी पाणी सगळं भरून ठेवते मी पहिलं. आणि किचन पण माझं साफ झाले. हे बघा सगळं काम झालंय माझं, कपडे वगैरे सगळं काम झालं माझं आता. तर आता मला एक साडी आली आहे प्रमोशनसाठी. तर ती साडी खूप छान आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच घ्या ती साडी. तर चला आता ते कपड्याच्या घड्या पण मला करायच्या. आता एवढे कपडे घड्या करायच्या आता, केलं नाही का. हे इकडं पार्सल आलंय बघा, येत आहे पार्सल. ही साडी अजून गेली नाहीये, चॉकलेटी कलरची, 14 दिवसानं जाणार साडी. आणि ह्या 2 आता पार्सल आले. आता हे जर मी व्हिडिओ करून परत हे रिटर्नला देणार. आणि ह्या घड्या करायच्यात मला. पहिलं तर घड्या करून घेते मी. आशिषनं राशन आणलंय जाऊन. काय काय आणले, काय काय आणला रे. असले कसं दमला बाळा. 4था महा चढून नाही. किती 7 किलो तांदूळ आणला का. हा 4 किलो आणला का. 7 किलो आहे सगळं वजन. दिव्यानं कसे तांदूळ सांडलेत बघा. थैली इथं लागली मेन कापडाची. काय ग दिव्या. एक भाताचा सीज सुद्धा पडू देणार नाही. किती कष्ट करावं लागतंय जेवणासाठी माहिती आहे की. पहिली फाळली बघा, अशी फाळली. इथून फाटली. तर साडी खूप सुंदर आहे. तुम्ही साडी बघा किती छान दिसते. त्यासोबत ब्लाऊज पीस पण आहे. तर हे घालून दाखवल्याच्या बाद तुम्हाला समजेल की साडी अंगावर कशी दिसते कशी नाही. तर चला एका मिनिटात तुम्हाला मी साडी घालून दाखवते. तर ही बघा साडी किती सुंदर दिसते अंगावर. तर ह्यावर तुम्ही रेड ब्लाऊज पण घालू शकता. तर ह्याला आले ब्लाऊज सफेदवालं, म्हणजे कॉटनचं ब्लाऊज आहे पण चांगलं आहे. ते पण तुम्हाला ब्लाऊज मी दाखवते. किती सुंदर साडी दिसायला लागली अंगावर तुम्ही बघा. आणि एकदम हलकी आहे, जास्त जड नाही काही नाही. तर तुम्ही ही साडी कुठेही घालून जाऊ शकता. फॅन्सी साडी आहे. तर यावरचं मी काम तुम्हाला मी सांगते. पण पहिलं तुम्ही कपडा ह्याचा मार्बल कपडा आहे. खूप छान साडी आहे, हलकी आहे, अंगावर न घातल्यासारखी साडी आहे. आणि कलर पण सुंदर आहे, सफेद कलर आहे पांढरा. आणि त्यावर असे दिल दिलेत छोटे छोटे. त्या दिलाचं काम धाग्याचं आहे. आणि हे बघा हे ब्लाऊज पीस आहे, कॉटनचं आहे, सफेद आहे. आणि हे जर ब्लाऊज लाल कलरचं दिलं असतं ना आणखीन खूप सुंदर झालं असतं. जर तुमची मर्जी राहिली आणि तुम्ही लाल घाला या पांढरं घाला, तुमच्या मनावर आहे. पण ह्यासोबत पांढरं ब्लाऊज आलेला आहे, कॉटनचा आहे. खूप मोठा आहे ब्लाऊज, तुम्ही बघा किती मोठा आहे. तर खूप छान आहे. आणि कपडा पण खूप चांगला आहे, प्युअर कॉटन आहे. आणि तुम्ही बघू शकता जवळून सुद्धा खूप नरम सुद्धा आहे आणि चमक आहे यामध्ये, या ब्लाऊजमध्ये. तर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल सुद्धा घालू शकता. या साडीवर मॅचिंग तर जास्त करून मला लालच वाटत आहे. आपली आवड असते की ब्लाऊज आपण कोणत्या साडीवर कोणचं मॅचिंग करता. तर तुमची मर्जी की तुम्ही लाल पण घालू शकता आणि पांढरं पण घालू शकता. जर तुम्हाला ही साडी जर पाहिजे असेल तर मी लिंक खाली देते, तुम्ही तिथून घ्या. आणि खूप स्वस्त साडी आहे, जास्त महाग नाही काही नाही. तुम्ही कुठेही घालून जाऊ शकता. फॅन्सी साडी आहे. आजकाल तुम्ही बघत असणार की इंस्टाग्रामवर किती व्हायरल व्हायला लागली ही साडी.
तर तुम्ही नक्कीच घ्या. आणि ह्याचा कपडा आहे ना, मार्बल कपडा आहे, लक्षात असू द्या, मार्बल कपडा आहे, कॉटनमधून खूप छान आहे. मग आणि जास्त कॉटन पण नाही, काहीच नाही, खूप छान साडी आहे. यावर सगळे दिल आहे. तर तुम्ही लालच ब्लाऊज जास्त करून घाला, मला तर असं वाटते. जर तुम्हाला ही साडी पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते, तिथून तुम्ही घ्या आणि साडी नेसा आणि छान छान व्हिडिओ करा. तर चला बाय, मी इथंच ब्लॉग खतम करते. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की मी अजून अशा साड्या भरपूर घेऊन येऊ का. तर चला बाय, काळजी घ्या. तर ही मी साडी हे पॅकिंग करून ठेवले देण्यासाठी रिटर्न. तर हे आता काम झालं. तर चला बाय.